हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण अंडा करी करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, मी 4 अंडी घेतलेली आहेत। तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 4 अंडी घेतलेली आहेत। पहिलीच कुकरला 2 शिट्या करून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित असे छान शिजवून घेतलेले आहेत। आता थंड करून घ्यायचे आहेत अंडी आणि अशी वरची कवच त्याचं काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सोलून घ्यायचं आहे। हे बघा, 4ही अंडी व्यवस्थित अशी सोलून घेतलेली आहेत। आता आपण काय करायचं, असे क्रॉसमध्ये म्हणजे तिरके असे कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही कोणत्याही प्रकारे कट केले तरीही चालते, पण दिसायला चांगलं दिसावं म्हणून असे क्रॉसमध्ये केले की अंडं दिसायला छान दिसतं। हे बघा, या पद्धतीने अजून एक दाखवते तुम्हाला। असं क्रॉसमध्ये करायचं, 2-3 अशा कट करून घ्यायचे आहेत, दोन्ही साईडून घ्यायचे। हे बघा, 4ही अशाच पद्धतीने मी अंड्याला कट करून घेतलेले आहेत। आता कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे मी तेल टाकणार आहे। हे बघा, 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आता ही आपण अंडी जी कट करून घेतलेली आहेत ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत। म्हणजे पूर्ण कट करून घेतलेली नाहीत, थोडे थोडे कट केलेले आहेत मी दाखवल्याप्रमाणे। आता काय करायचं, एक बाजू चांगली हे करून घेतलेली आहे, भाजून घेतलेली आहे। आता पलटी करायची आहे आणि दुसरी ही बाजू व्यवस्थित अशी झाकण ठेवून 2 मिनिटं भाजून घ्यायची आहे। गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे। आता दोन्ही साईड भाजून झालेले आहेत। आता काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये। हे बघा, या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। आता कांदा आपण कट करून घ्यायचा आहे। जर चाकूने कट केला तरी चालेल, मी अशा पद्धतीने कट करते। 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा घेतलेला आहे। आता हे बारीक कट करून घ्यायचं आहे। हे बघा, आता त्याच कढईमध्ये जिरं मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये 2 लाल मिरची, म्हणजे सुक्या लाल मिरच्या असतात ते कट करून टाकलेले आहे। 2 भाग करायचे आहेत, तसेच टाकायचे आहेत। आणि त्यामध्ये हा आपण कांदा कट केलेला आहे, कांदा लसूण आलं तेही टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, आणि त्यामध्येच कढीपत्ता टाकायचे आहेत 7-8 पानं। हे बघा, झालेला आहे हा कांदा परतून। आता त्यामध्ये मीडियम साईजचं एक टोमॅटो कट करून टाकायचं आहे। हे बघा, आता तेही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे वाटण आहे, कांदा लसूण खोबरं हे वाटणही टाकायचं आहे। ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हळद पावडर 1 चमचा, हे कमी तिखटवालं तिखट आहे ते 1 चमचा, आणि तिखटवालं तिखट आहे ते 1 चमचा, चवीनुसार मीठ। आता हे व्यवस्थित सर्व परतून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर टाकायची आहे, थोडी नंतर टाकायला ठेवायची आहे। अशी मसाल्यात टाकली की व्यवस्थित अशी तरी छान येते त्याला, म्हणून थोडीशी मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं। हे बघा, किती छान दिसतं आहे। हे बघा, आता तरी छान येण्यासाठी गरमच पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकलं की कोणत्या पण रशाच्या भाजीला छान तरी येते, म्हणून गरम पाणी करून टाका। आता हे बघा, छान हलवायचं आहे आणि छान असं उकळी येऊन द्यायची आहे। आता थोडं पाणी अजून ॲड केलेलं आहे मी, थोडं घट्ट वाटत होतं म्हणून ॲड केलं पाणी, आणि झाकण ठेवून चांगली उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने छान उकळी आलेली आहे, मसाले छान शिजले गेलेत। हे बघा, आता हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। गॅस मात्र मीडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा कमी ठेवायचा नाही। आता उकळी आलेली आहे। आपण ही अंडी जे तेलात परतून घेतलेली आहे ती एक सोडून घ्यायची आहे यामध्ये। चवीला खूप छान लागते, अंडी पण छान लागतात आणि ह्यातला रसाही छान लागतो एकदम। खरंच तुम्ही एखाद्या दिवशी या पद्धतीने अंडं करून बघा, खूप छान चवीला लागतं। हे बघा, हा बघा अंड्याचा रस्सा किती छान आहे, आणि असे कट दिल्यामुळे आतपर्यंत मसाला हा लागला जातो, खूप चवीला छान लागते। तर हे बघा, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर चला, वेळाच वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।